नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण करणार आहोत सोप्या पद्धतीने मासवडी। तर बघा, आता ही साहित्य मी घेतलेलं आहे। तर इथे तुम्हाला मी सांगते साहित्य काय काय घ्यायचं। तर बघा, पहिल्यांदा मी हे सफेद तीळ घेतलेले आहेत। नंतर ह्याच्यामध्ये लगेच आपण धणे घ्यायचे, अख्खे किसलेलं सुकं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, भरपूर सारी कोथिंबीर, लसूण, कांदा, खसखस आणि थोडंसं जिरं। आता हे आपण पहिल्यांदा भाजून घ्यायचं। तर चला भाजूया। पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे बघा 3 ते 4 चमचे शेंगदाणे घ्यायचे। तुमची मासवडी किती लोकांची करायची आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। आता मी ही मासवडी आम्ही 3 ते 4 लोकांना पुरेल इतकी मासवडी करणार आहे। तर त्या हिशोबाने मी शेंगदाणे घेतलेले आहेत 3 ते 4 छोटे चमचे, पोहे खातो ना आपण ते चमचे। आता बघा, हे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। आता याला मी काढून घेते। आता पहिल्यांदा आपण सुके मसाले भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये बघा हे तीळ भाजून घेते मी। आता तीळ बघा 2 चमचे घेतलेले आहेत, ते छान असे भाजून घ्यायचे सोनेरी रंगावर येईपर्यंत। आता बघा तीळ किती आता छान भाजलेले आहेत बघा। जास्त काळे नाही करायचे, थोडंसं करायचं बघा सोनेरी रंगावर येईपर्यंत। आता लगेच आपण त्याच्यामध्ये 1 चमचा ही खसखस घालते बघा मी। आता ही 1 चमचा खसखस घालून ही पण छान अशी भाजून घ्यायची। तडतडली की लगेच काढून घ्यायचं, जास्त हिला भाजायची नाही। आता खसखस तडतडली ना की लगेच ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेला आहे बघा। आता हेही छान लगेच भाजून घ्यायचं। हा मसाला जो आपण करतोय ना, हे जे तीळ, खसखस आणि जिरं, हे जास्त भाजायचं नाही, म्हणजे काळा होईपर्यंत भाजायचं नाही बघा। या कलरवरती आलं की लगेच आता हे काढून घ्यायचं। मी आता ह्याला काढून घेते थंड व्हायला। आता हे 2 चमचे धणे आहेत, हे छान भाजून घ्यायचे। लक्षात घ्यायचं, हे जे सुके मसाले आहेत ना, जे मी भाजून घेतलेलं आहे, ते जास्त काळपट नाही करायचं, फक्त असं सोनेरी रंगावर येईपर्यंतच भाजून घ्यायचं। आता हे धणेही तसेच मी भाजून घेते आणि लगेच काढून घेते थंड व्हायला। आता धणे बघा छान असे भाजून झालेले आहेत। आता हे पण मी काढून घेते थंड करायला। आता हे सुकं खोबरं आहे मी किसून घेतलेलं 2 ते 3 चमचे। आता हेही छान आता भाजून घ्यायचं। आता खोबरं बघा किती छान असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे। आता हे पण काढून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आहे। आता हा 1 कांदा आहे, हा पण आता भाजून घ्यायचा। हा कांदा भाजताना थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। पहिल्यांदा हा छान भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। आता कांदा बघा थोडासा नरम झालेला आहे, म्हणजे जास्त भाजलेला नाही की आता आपण लगेच त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल टाकायचं। आता तेल टाकल्याच्या नंतर बघा कांदा आता सोनेरी रंगावरती येते बघा। आता लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आपण ह्या लसणाच्या कुड्या। आता ह्या बघा लसणाच्या कुड्या माझ्या मोठ्या आहेत म्हणून मी ह्या 8-9 घेतलेल्या आहेत। तुमच्या जर लहान असेल तर 15-16 लसणाच्या पाकळ्या तुम्ही घ्या। हे छान आता भाजून घेते आणि हेही थंड करून घेते। आता बघा आपण ही सर्व जे मसाले आहेत ना, सगळे मसाले, कांदे वगैरे हे सगळं जे भाजून घेतलेलं आहे ना, याच्यामधलं आपण पहिल्यांदा बारीक काय करायचं, सुके मसाल्यांमध्ये आपण हे जे आहे ना तीळ वगैरे सर्व आणि धणे वगैरे हे आणि शेंगदाणे, हे जे सुके आहेत ना, हे पहिल्यांदा आपण वाटून घ्यायचे। तर पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे वाटून घ्यायचे, ते पण असे बारीक नाही करायचे, एकदम बारीक नाही करायचे, थोडेसे आबडधोबड करायचे। तर आता पहिल्यांदा हे वाटून घेते मी बरोबर। तर बघा हे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत, जास्त बारीक करायचे नाही, जाडसरच घ्यायची वाटून। हे बघा हे असे जास्त बारीक नाही करायचे, असे जाडसरच वाटून घ्यायचे, कारण आपण हा मासवडीचा हा मसाला तयार करतोय। आता बघा हे तीळ, जिरे, खसखस आहे ना, हे वाटून घ्यायची, ही पण अशी जाडसरच वाटायची, बारीक करायची नाही एकदम। तर आता चला ही वाटून घेऊया। आता बघा हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे, जाडसरच वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही। बघा अशा पद्धतीमध्ये हे बघा। आता लगेच आपण हे धणे जे आहेत ना, हे पण आपण जाडसरच दळून घ्यायचे। आता मी हे सगळे बघा सुके मसाले तुम्हाला बारीक करून दाखवते कसे। पहिल्यांदा सुके मसालेच बारीक करायचे, नंतर मग आपण हा कांदा बारीक करून घ्यायचा। तर बघा धणे पण आता थोडेसे जाडसरच असे दळून घेतलेले आहेत बारीक करून, तेही टाकते त्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं बारीक करून। आता जे बघ हे खोबरं आहे ना, आपण
थोडंसं भाजलेलं किसलेलं सुकं खोबरं हे आता बारीक करून घ्यायचं. सगळे वस्तू आहेत ना जे मी सांगितलेले खडे मसाले वगैरे जे काय असेल ना मी जे घेतलेलं आहे ते सगळं असं आबडधोबडच बारीक करून घ्यायचं. जाडसर एकदम बारीक करायचं नाही. आता खोबरंही बारीक करून घेतलेलं आहे ते पण त्याच्याच मध्ये टाकते. आता सगळ्यात शेवटी बघा हा कांदा आणि लसूण हा आता बारीक करून घ्यायचा. ह्याला मी पहिल्यांदा का बारीक केलं नाही माहिती आहे का, कारण हे जे सुके मसाले होते ना आपले त्याला हा चिकटून राहील आणि ते बारीक होणार नाही, म्हणून हे पहिल्यांदा सुके मसाले बारीक करून घ्यायचे आणि ते झाल्याच्या नंतर मग शेवटी हे असे ओले असतात ना ते भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये आला हा आपला कांदा आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेते. तर चला आता बारीक करूया. आता बघा आपण हा कांदा लसूण आणि थोडी कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये कांदा लसूण टाकला की लगेच आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि हे वाटून घ्यायचं. हे पण असं जाडसरच, कुठलीच आपली ह्याच्यामध्ये मसाले वगैरे जास्त बारीक करायचे नाही. आता हे वाटून घेते आणि हे पण त्याच्यामध्ये मिक्स करते. आता बघा मी हे कांदा आणि कोथिंबीर लसूण आता हे बारीक केलेलं आहे. हे बारीक करताना ना पाणी अजिबात टाकायचं नाही. मिक्सर फिरत नाही, पण हे बनचालूमध्येच हे बारीक करायचं पाणी न घालता. आता हे सर्व घातल्याच्या नंतर आपण थोडेसे सुके मसालेही घालणार आहेत. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि जे काही गरम मसाले असेल ते. आता याच्यामध्ये मी 1 चमचा हा घाटी मसाला टाकते. तुमच्याकडे घाटी मसाला नसेल काळा मसाला घ्या किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर जे काय तुमच्याकडे चटणीचे प्रकार असतील ना ते तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा. आता मी 1 चमचा घाटी मसाला टाकलेला आहे कारण आमच्याकडे घाटी मसाला असतो म्हणून. आता मी घाटी मसाला टाकल्याच्या नंतर हा पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा हा गरम मसाला टाकून घेते याच्यामध्ये. आता थोडंसं ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं. मी हे पूर्ण मिक्स करून घेते. आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता तुम्हाला पुढे काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते. आता बघा मी इथे 1 चमचा जिरा घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 इथे लसणाच्या कुड्या घेतलेल्या. तर ते हेच आपण बारीक करून आता हे मासवडीचं जे वरचं आवरण असतं ना, आवरण म्हणा किंवा पिठलं म्हणा, याची पूर्ण तयारी करते. मसाला भाजून घेतलेला ना त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही. तर तेल छान गरम झालं की याच्यामध्ये बघा आता हे वाटून घेतलेलं मी मिरची आणि थोडंसं लसूण जिरं हे वाटण जे केलेलं आहे ना हे छान भाजून घ्यायचं. थोडंसं हिंगही टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता 1 ग्लास पाणी टाकते ह्याच्यामध्ये. आता माझं चण्याचं पीठ आहे ना हे किती तुम्हाला दाखवते. हे एवढे 1 वाटी आहे. या 1 वाटीच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मी आणखीन एकदा 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आता हे आणखीन 1 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेते. चवीनुसार मीठ. तर जेव्हा ह्या पाण्याला उकळ येईल ना तेव्हा पीठ कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवते बघा. आता मी इथे 2 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. मसाला बिसाला वाटून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. आता बघा मी हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता उकळ जेव्हा येईल ना तेव्हा कसं करायचं माहिती आहे का, पहिल्यांदा हे असं हलवून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की चण्याचं पीठ जे असतं ना ते बारीक असेल ना तरच घ्यायचं, असं जाडसर नाही घ्यायचं. आता बघा माझ्याकडे इथे बघा उकळ आल्याच्या नंतर मी असं हे करून घेते, म्हणजे जे काही चमच्याने वगैरे हलवून घ्यायचं हे थोडंसं असं. आणि याच्यामध्ये मग आता आपण हे बेसन टाकायचं आणि हे सारखं नॉनस्टॉप असं हलवत राहायचं. त्याच्याने काय माहिती आहे का, गुठळ्या राहणार नाहीत आपल्या त्या ह्याच्यामध्ये आणि छान असं भाजून निघेल बघा. आता हे सगळं मी असंच एका हाताने चमचा हलवायचा आणि एका हाताने हे पीठ टाकून घ्यायचं बघा. पण हे सगळं कसं करायचं, उकळी आल्याच्या नंतर हे असं सारखं सारखं असंच करून घ्यायचं. आता मी हे पूर्ण असं करून घेते आणि त्याच्यामध्ये छान असं पीठ पण भाजून होतं आणि गुठळ्या पण राहत नाही. मी तुम्हाला दाखवते कसं होईल ते. तर बघा हे छान असं हे भाजून घेणार आहे. एक पण गाठ इथे राहिली नाही पाहिजे. आता हे उरलेलं पण सगळं मी हे टाकून घेते. असं छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं, नॉनस्टॉप हलवायचं. इथे असं राहिलं ना सुकं पीठ हे पण छान असं सारखं हलवत राहायचं.
म्हणजे त्या कशा गाठी पण फुटतात आणि छान असं हे भाजूनही होतं, शिजूनही होतं. आता बघा हे बेसन छान आपलं असं छान असं शिजून झालेलं आहे. तर आपण हे मासवड्या करायला घेऊया. आता मी हे पोळपाट घेतलं आणि पोळपाटावरती हे सुती कापड घ्यायचं, ते पण ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती बघा मी टाकते आता पहिल्यांदा कोथिंबीर आणि सुक्का खोबऱ्याचा किस. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती सुक्का खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा. सुकं खोबरं घ्या किंवा ओलं खोबरं घ्या, दोन्हीही चालतं ह्याच्यावरती. आता हे बारीक खोबरं किसलेलं टाकलेलं, त्याचबरोबर आता इथे मी कोथिंबीरही टाकून घेणार आहे. बारीक चिरलेली आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. ही आजूबाजूने टाकून घ्यायची आणि उरलेली मध्ये टाकायची. आता लगेच आपण हे जे पिठलं केलेलं आहे ना मासवडीचे बॅटर, हे ते टाकून घ्यायचं. गरम गरमच टाकून घ्यायचं ह्याच्यावरती. लक्षात घ्यायचं की हे थंड झालं नाही पाहिजे. थंड झालं ना की आपल्याला हे वड्या करता येत नाही. आता हे मी गरम गरमच टाकून घेते. आता हे आपण हे थापून घ्यायचं. लक्षात घ्यायचं हाताला चटके लागतात, थोडंसं पाण्याचा हात घेऊन असं असं हे पूर्ण असं मी थापून घेते ह्याच्यावरती. असं हे अशा पद्धतीमध्ये हे सगळं थापून घ्यायचं. आता ह्याच्यावरती आपण हा जो मसाला केलेला आहे ना तो हा पसरवून द्यायचा. अशा पद्धतीमध्ये हा मसाला भरभरून टाकायचा. मासवडीमध्ये कसा मसाला जास्त असला पाहिजे, कमी टाकायचा नाही, तरच ती मासवडी खायला छान लागते. आता हा पूर्ण मी मसाला टाकून घेते ह्याच्यावरती आणि मग मासवडी कशी वळायची ते तुम्हाला मी दाखवते. मसाला बघा छान असा पसरवून घेतलेला आहे भरपूर सारा. आता हे पहिल्यांदा उचलायचं आणि हे याच्यावरती असं फोल्ड करायचं. अशा प्रकारे बघा, घाबरायचं नाही, हे असं फोल्ड करत राहायचं आणि पुन्हा मग आपण हे पुन्हा असं फोल्ड करून घ्यायचं. तर हे मी पूर्ण असं फोल्ड करून घेते. तर बघा ही अशी हाताने भरपूर अशी दाबायची, का तर माहिती आहे का आतलं बॅटर आहे ना ह्याला वरच्या आवरणाला चिकटेल आणि आपली मासवडी छान होईल आणि कापालाही त्रास नाही. आता बघा ही पूर्णपणे थंड झालेली आहे. आता हिला आपण कापून घ्यायची. आता बघा ह्या आपल्या सगळ्या मासवड्या मी आता कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम हळवार हाताने ह्यांना घ्यायचं हातात, कारण ह्या खूप नाजूक असतात. ह्या बघा ह्या अशा छान पद्धतीने मी ह्या मासवड्या करून घेतलेल्या आहेत. आता याचं जे आतला जो मसाला आहे ना तो जर आपला उरला ना तर तो बघा आता हा माझा इतका मसाला उरलेला आहे. आता हा मसाल्याचा वापर आहे ना आपण याच्यासाठी आपण जो रस्सा करणार आहे ना त्याच्यामध्ये हा मसाला वापरून ह्याचा रस्सा करू शकता तुम्ही, मासवडीचा रस्सा. बरं कसा वाटला आता माझा मासवडीचा हा व्हिडिओ आणि माझ्या मासवड्या केलेल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.